आज आपण एका महान साधूंना, एका महान अशा गुरुवारांना भेटणार आहोत. त्यांचं नाव काका माऊली म्हणून पुणे या ठिकाणी प्रसिद्ध आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर मोशी या ठिकाणी काका माऊलीच्या माध्यमातून स्वामींची कृपा करण्याचं काम त्या ठिकाणी मला भेटलं. स्वामी समर्थांच्या माध्यमातून श्री मोशी तीर्थस्थान मोशी पासून ते अक्कलकोट पर्यंत गेली 13 वर्ष हा पायी सोहळा ज्या काका माऊलींच्या माध्यमातून हा चालतो, अशा काका माऊलींना मी वंदन करतो. आणि काका माऊलींनी त्या ठिकाणी या पालखी सोहळ्याची सुरुवात कशी झाली आणि स्वामींची त्यांच्यावरती असलेली कृपादृष्टी कशी आहे हे आपल्याला काका माऊलींनी सांगावं अशी विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. सन 2002 साली स्वामींचा दृष्टांत आला आणि या कार्यात मी आलो. कार्य करत असता 2012 मध्ये दृष्टांत श्री स्वामी समर्थांच्या चरण पादुका या धनंजय महाराज पुजारी यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त आल्या आणि त्या पादुका या स्वामी समर्थ मोशी त्या अक्कलकोट घेऊन जा असा आदेश स्वामींचा इंदापूरचे माननीय श्री सुधीरजी कडगड सर त्यावेळी सासवडपासून सोलापूरपर्यंत माझी काहीच ओळख नव्हती आणि त्यांचे सासरे माननीय श्री शेरगे साहेब हे गेल्या 20 वर्षापासून माझ्या मठावर सेवा करतात. त्यांच्या माध्यमातून कडगड सरांची ओळख झाली आणि कडगड सरांनी सासवड ते मोहोळपर्यंतचं पूर्ण नियोजन पालखी सोहळ्याचं 13 वर्षापासून लावून दिलं. त्यामध्ये माननीय श्री निकमजी ढोले असतील, लक्ष्मणराव मोरे असतील, त्यानंतर गणेश पवार सर असतील, युवराज पवार सर असतील, अतुल झांबरे सर असतील, बाळासाहेब ढगे साहेब असतील, या सर्वांचं योग्य असं शास्त्रज्ञ सभागृहाकडे मार्गदर्शन दिले. सरांनी जी सेवा लावून दिली अविरतपणे आज ती लोक सेवा पार पडतात. आमच्या पालखी सोहळ्याची या 13 वर्षापासून मी गोष्टी पालखी सोहळा होतो. आमच्या भोसले विधानसभेचे माननीय आमदार महेशदादा लांडगे यांची पण प्रेरणा जे आम्हाला प्राप्त झालेली दादांचं तुझ्या वहिनींचं सातत्याने मठावर येणं झालं असतं. कुठलेही प्रश्न असो ते मठावरून विचारतात. त्याचबरोबर माननीय आमदार आनंदी जे बाबाशी काळे हे सुद्धा या वर्षापासून पालखी सोहळ्याला भेटण्यासाठी आवर्जून येत असतात. त्यावर्षी त्यांच्या उपस्थितीत आम्ही पालखीचा रस्ता गेलो. गेल्या 13 वर्ष अनेक संकट नाही म्हणता यायची तर स्वामींनी दिलेला तो एक आशीर्वाद असतो की स्वामी कुठली गोष्ट परीक्षा घेतल्याशिवाय पूर्ण ते घेत नाही. त्याचा अनुभव प्रत्येक वारीत येत असतो. असंख्य वारकरी या वारकरी सोहळ्यात सहभागी होत असतात. विशेष करून तालुका जिल्ह्याची तुम्ही शिंपीगड येथून दरवर्षी शेकडोच्या संख्येने वारकरी पायी वारी चालत येत असतात. बडका म्हणा, पिंपळा म्हणा, केळगाव म्हणा अनेक गाव आहेत तिकडचे वारकरी सहभागी होत असतात. आणि असंच सर्वांच्या मार्गदर्शनासाठी स्वामी समर्थ कृपा शिवाने हा पालखी सोहळा यशस्वी आज 13 वर्षात पदार्पण करून आता ते मूल्यपर्यंत आलेलं आहे. काकाजी, आता स्वामींचं आपलं फक्त भारतात नव्हे तर 7 समुद्रात पलीकडे स्वामींचे ज्या पादुका आहेत त्या तुम्ही घेऊन गेला होता. त्या संदर्भात आम्हाला थोडीशी माहिती द्या. कुठे कुठे गेला होता? माननीय अक्कलकोटचे समाधी मठाचे माननीय धनंजय तुझ्या चोरप्पा महाराजांचे 500 वर्ष धनंजय महाराज पुजारी यांनी खूप सारा विश्वास आपल्या मठावर आणि आपल्या सर्व मंडळीवर टाकला. त्यांना विश्वास होता की काका माऊली जीवनात कधीच आर्थिकतेच्या कुठल्या स्वामी महाराज कुठल्याही गोष्टीचं लोभाबाई ही सेवा करणार नाही. त्यांनी जेव्हा चरण पादुका दिल्या तर स्लाव येथून G5चे आणि मेलवानी फायनान्सचे डायरेक्टर माननीय श्री आशिषजी देसाई व माझे परम शिष्य माननीय सागरजी खिंडारे यांच्या माध्यमातून 21 आणि 22 सप्टेंबर रोजी स्लाव लंडन येथे खूप सुंदरतेने स्वामी समर्थ पादुकांचा दर्शन सोहळा पार पडला. या दर्शन सोहळ्यामध्ये सहभागी असणारे तेथील हजारो लोकांनी भारतीय वंशाचे किंवा पाश्चिमात्य देशातील लोकांनी स्वामींच्या साक्षरांची अनुभूती घेतली. ज्यावेळी आम्ही विमानतळावर गेलो त्यावेळी कॅप्टन सर ब्रिटिश वंशाचे कॅप्टन सर मेंबरने स्वामींचं यथायोग्य असं स्वागत केलं. स्लावमध्ये सुद्धा गेल्यानंतर स्वामींनी अनेक प्रकारच्या लीला दाखवल्या. त्या लीलांनी लंडनवासी हातून गेले आणि पुन्हा दरवर्षी आपण येत राहा असं त्यांचा आग्रह धरला. पण शेवटी स्वामींची इच्छा आपण स्वामींनी घेऊन जाणं स्वामीच आपल्याला घेऊन जातात ही माझी दृढ भावना आहे. खूप खूप धन्यवाद. इथून पुढे स्वामींचं असंच कार्य आपल्या हातून घडावं. आम्हाला जाता थोडक्यात सांगा की स्वामी या शब्दाचा अर्थ तुमच्यामध्ये स्वामी मंत्र आम्हाला सांगा की स्वामी भक्तांसाठी स्वामी मंत्र तुम्ही काय देऊ इच्छिता? मी सर्वप्रथम हिंदू या शब्दाची व्याख्या करू इच्छितो. हिंदू किती हिनवलं गेलं तर दुःखी न होता
दुवा म्हणजे आशीर्वाद देत येतो तो हिंदू, म्हणून हिंदू शब्द प्रचलित झाला. जसं संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अनेक जातीच संत निर्माण झाले व प्रत्येक संतांनी शिकवण दिली. प्रत्येक संताला खूप समाजातून छळलं गेलं. कवी संत दुःखी आलेले आहेत. तर संत ज्ञानेश्वर लिहिले, संत एकनाथांनी भागवत लिहिलं, एखादी भागवत लिहिलं, तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली. अशा अनेक संतांनी अनेक प्रकारचे वाङ्मय समाजाला बोधनपर नेऊन गेले. त्यांनी आशीर्वादरूपी ते जे ग्रंथ आज लिहिले त्या ग्रंथावरच्या जिव्हाळ्याच आज आपल्या हिंदू धर्म पुढे जातोय. तर माझी इच्छा आहे, खरा हिंदू धर्म असा आहे की कितीही दुःखवलं गेलं तर दुःखी होऊ नका, कोणाला बदुवा देऊ नका, आशीर्वाद द्यायची ताकद ठेवा. ही ताकद प्रत्येक हिंदूत आहे. ती जागृत करण्याची क्षमता हिंदूत आहे. फक्त तुम्ही जागृत व्हा आणि हिंदू धर्माचे पायी व्हा. त्यातीलच ते स्वामी समर्थ असा अर्थ आहे की दत्तप्रभूंचा 4था अवतार स्वामी समर्थ होते, पण हे 3 अवतार हे संन्यास रूपात झाले. श्रीपाद वल्लभ आहेत, सरस्वती आहेत आणि नंतरचे 3 आश्रम आहेत ते साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, शंकर महाराज आहेत. हे सर्व वैष्णवामध्ये निर्माण झाले. आणि मधलं रूप जे 4था अवतार जो दत्तप्रभूंनी घेतला स्वामी समर्थ अवतारात श्री, जोपर्यंत तुमच्या देहाचं अस्तित्व असतं तोपर्यंत तुम्हाला श्रीमान किंवा श्रीमती म्हटलं जातं. तुमच्या मालकाला स्वामी म्हटलं जातं, तुमच्या देहाचे तुम्ही स्वामी असता. आणि प्रत्येक ब्रह्मांडाची गोष्ट भोगायला तुम्ही तेथेवर असता, समर्थ असता. म्हणून श्री स्वामी समर्थ कुठल्या भगवानचा जाप नंतर श्री स्वामी समर्थ तुमचा आत्म बल वाढवायचा हा एक जप आहे. अशी दृढ व्याख्या माझी तयार झालेली की श्री स्वामी समर्थ कुठलं देवाचं नाव नाही, तर तुमचा आत्मिक संकल्प, आत्मिक चिंतन, आत्मिक बल वाढवायचं एक तुम्हाला देणं ते माध्यम. तर त्याचा जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर उपयोग केला, आता बरेच मार्ग एवढ्या माळा करा तेवढ्या माळा करा, त्यापेक्षा माझं म्हणणं आहे की 24 तास तुम्ही अंतर्गत श्री स्वामी समर्थ म्हणत राहिला, तुमच्या आत्म्याची जागृत होईल आणि प्रत्येकाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कुठे फिरायची गरज पडणार. थोडी सोपी सेवा स्वामींनी दिली. आत्म्याची जागृती करा म्हणजे स्वामी समर्थ तुमच्यामध्ये आहेत असं अगदी माफक आणि मोडक शब्दामध्ये काका माऊली यांनी आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. अशीच सेवा वर्षानुवर्ष तुमच्या माध्यमातून घडत राहो आणि सर्वसामान्य लोकांना त्यांच्यामधील स्वामी समर्थ नावारूपी येतील अशी अपेक्षा करून आपण या ठिकाणी इथे थांबूया. आजचं हे सुंदर मंदिर आपण ज्या ठिकाणी पाहतो, इंदापूरचं एक सुंदर असा भव्य देव मंदिर बांधलेलं आहे. ते आदरणीय स्वराज हॉटेलचे मालक पाटील साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी नाश्ता आणि चहाची सोय सुद्धा केली जाते. असे स्वामींची सेवा काका माऊलींच्या माध्यमातून आमच्यासारख्या भक्तांवरती हो ही अपेक्षा ठेवतो. आणि या सर्व कार्यक्रमाचं जे काही नियोजन केलं, शूटिंग केलं असे आमचे मित्र राम आजबे यांचंही कार्य असंच स्वामींच्या कृपेशी लावो एवढं बोलून काका माऊली मी आपला आभार व्यक्त करतो आणि दर्शन घेतो. एक वाक्य होतं मध्ये आपण वाक्य सांग. काकाजी मला सांगा की मोशी पासून ते पुण्यापर्यंत जसं इंदापूर ते मोहोळपर्यंत बोललो, तसं आपल्या मोशी पासून ते पुण्याचे जे आपले शंकर बाबा महाराज मठ इथपर्यंतची सेवा करण्याची काही लोक खूप मी पाहिले की मोठ्या प्रमाणात मदत करतात. असे लोक भरपूर प्रमाणात, तरी अशातील काही ठराविक लोकांची नावं आम्हाला कळीत होतं. मुळशीत तर विद्यमान आमदार भोसविधानसभेचे माननीय महाराज आणि त्याचा मित्रपरिवार तसेच सर्वपक्षीय जे नेते मंडळी ते सर्व आपल्याला मुळशीमध्ये सहकार्य करत असतात. संपूर्ण मुळशीचे ग्रामस्थ, विशेष करून गणेशरावांचे मालक गणेश असतील, हे त्यांचा बँकेत हॉल दरवर्षी आपल्या पायवारी सोहळ्यात त्या वारकऱ्यांसाठी दरवर्षी देत असतात. तिथून सुरुवातीला आपण विस्ताराकडे थांबतो. तिथं बाळासाहेब धाकटे साहेब हे आपल्याला विश्रामबाग इथे योग्य असं दरवर्षी वारकऱ्यांची व्यवस्था करत असतात. पुढे शिवाजीनगर आल्यानंतर आमचे बाळासाहेब बोडके जे माझे स्थायी समिती सदस्य होते पुणे महानगरपालिकेचे, त्यांचे गेल्या 13 वर्षापासून सहकार्य असते. पुढे राजवंशासाठी पुढे सागर खिंडारे मित्रपरिवार सहकार्य असतं. नंतर शंकर महाराज मठाचं दरवर्षी आपलं सहकार्य असं असतं. दरवर्षी मोहननगर येथे पार्टीश्वरांचं नेतृत्व हे संदीप ब्रह्मदेव सतीश पवार करत असतात. तिथे आजपर्यंत बाबासाहेब पुरंदरे, योगेश तेंडुलकर, हरिचरण महाराज, मोहन जोशी, पोलीस दलातील आता पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेचे पोलीस महासंचालक राजेंद्र राळे साहेब, प्रभाकरजी देशमुख साहेब, अशा सर्व दिग्गज मान्यवर, कृषी विषयातले अभिनव फार्माचे डायरेक्टर मान्य ज्ञानेश्वर बोडके साहेब, अशा अनेक उत्कृष्ट नामांकित व्यक्ती आपल्या पालकाला भेट देत असतात. त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर कात्रजमध्ये आपल्या दरवर्षी वसंतराव मोरे
व मुकेश दैवडकर यामध्ये व्यवस्था करत असतात. त्याचं भिवरी येथे पालखी सोहळ्याचे आमच्यातलेच जण आणि शंकर कटके साहेब यांचं पण येतं जे आपल्या मार्गदर्शन असतं. त्यानंतर मुरगाव येथे आपल्याला माननीय श्री दीपकजी ढोले, जळगाव येथे परशुराम बाबळे, नंतर आपलं जेजूर येथे माऊली कोंबडे, नंतर आपल्याला परत पुरानंतर आपल्याला बारामती येथे परत सागर किल्लारे, सारिका लोढा, त्यानंतर लक्ष्मण मोरे, नंतर पुरानंतर आपल्याला हरिवळमध्ये गणेश पवार सर, इंदापुरामध्ये आला तर युवराज पवार सर, सुधीर दरकर सर, नंतर परत पप्पू शेठ पवार सर, नंतर ते परत देशमुख साहेब इथं आपलं ते रमेश सोय करतात. नंतर आपली ते मुलं इतर बाळासाहेब ढगे सोय करतात. त्यानंतर आपलं घरगेचे एक स्वामी सेवक आहे ते सेवा करतात सर. पाचले नर्सरीचे चंद्रकांतजी पाचले, नंतर बाळ्यामध्ये आपले सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय सुभाषजी डांगे सर, नंतर सावळेश्वरला दिगंबर कोळी, महादेव कोळी सर, कोळी पेट्रोलियमचे डिरेक्टर, नंतर सोलापूर शहरामध्ये आनंद गोस्की, त्याचे बित्तीन सर, तसेच सोलापूरमध्ये आपण याला वडसर धामणकर मान्य श्री विठ्ठलजी महाराज, विठ्ठलजी महाराज पोलीस दलात एक अतिउच्च पदावर अधिकारी होते विठ्ठल माने. नंतर परत सोलापूरमध्ये स्वामी समोर पालखी सोहळ्याचे जनक मान्य श्री सोलापूर महाराजांचे 5वे वर्ष माननीय धनंजय महाराज पुजारी, तसेच वडका तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर व तमाम महाराष्ट्रातून मुशी, राजगुरुनगर, तिथून माननीय श्री अशोकजी चौधरी, अशोकजी गुरु गेल्या 13 वर्षापासून त्याचं साहित्य आणि चौदाचं काम करत असतात. त्याचबरोबर विनायक महाराज काकडे हे दरवर्षी आपला विना घेत असतात. त्याचबरोबर शिवाकाका काकडे हे पालखीच्या प्रकारचे धुरा संबंधित असतात. असे त्याचबरोबर शोभाकाकी काकडे, निर्मलताई खंडागळे या दरवर्षी पालखीतील नित्यनेमाचा काकडा आणि हरपळ्याचा जबाबदारी सांभाळत असतात. त्याचबरोबर आमचे मोरे मामा, देवाचे बोराटे, नंतर अशोकजी गुरव, नंतर परत उमेश बागडी, हे सर्व मान्यवर हे पालखीच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळतात. त्याचबरोबर सर्वात मोठे धन्यवाद मी मानतो पोलीस प्रशासनाचे. तर पालखी गाड्यापासून तर अक्कलकोटपर्यंत सुंदर असा पोलीस बंदोबस्त आम्हाला मिळतो आणि पोलीस दलाचं विशेष सहकार्य असल्यामुळे आज हा पालखी सोहळा निर्विघ्न म्हणजे जोखीम न होता, कुठली रिस्क न उचलता यशस्वी पार पडलो. त्याबद्दल मी पुणे पिंपरी-चिंचवड आयुक्तालय MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे शहरचे आयुक्त, पुणे ग्रामीणचे अधीक्षक, सोलापूर ग्रामीणचे अधीक्षक, सोलापूर शहरचे आयुक्त या सर्वांचे मी स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने हार्दिक स्वागत मानतो, धन्यवाद देतो. त्यांचं असंच सहकार्य आम्हाला मिळत राहू. कारण पोलिसांकडे बघितलं तर लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे, पण पोलिसातला माणूस जर पाहिला तो माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. तर आज ते तुमचं रक्षण करत असतात, प्रत्येक तुम्हाला सहकार्य करत असतात आणि तेच सहकार्य मला मिळतं. त्यांचे शतशः ऋणी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद. अशीच आपल्या हातून स्वामींची सेवा घडत राहू अशी ही स्वामींच्या प्रार्थना करून या ठिकाणी आपले श्री स्वामी समर्थ.